क्रिकेटच्या जगात काही मॅचेस फक्त ट्रॉफीसाठी नाही तर हिस्ट्रीसाठी खेळल्या जातात. 8 मार्च 2026 ला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर असाच एक हिस्टॉरिक मोमेंट पाहायला मिळाला, जेव्हा इंडियाने न्यूझीलंडवर ठोक प्रहार करत आयसीसी मेन्स T20 वर्ल्ड कप 2026 जिंकले. ही फायनल मॅच फक्त एक विक्ट्री नव्हती, तर इंडियन क्रिकेटसाठी एक गोल्डन चॅप्टर होता. इंडियन टीमने टूर्नामेंटभर अग्रेसिव्ह बॅटिंग आणि डिसिप्लिन बॉलिंगमुळे डॉमिनेशन दाखवला होता आणि फायनलमध्ये पण त्यांनी त्याच कॉन्फिडन्स सोबत फील्डवर एंट्री केली. इंडियाने न्यूझीलंडला 96 रन्सने हरवून फक्त ट्रॉफी नाही जिंकली, तर अनेक मोठे रेकॉर्ड्स पण तोडले आणि नवे माइलस्टोन्स पण सेट केले. या विक्ट्रीमुळे इंडिया T20 वर्ल्ड कप हिस्ट्रीमध्ये एक डॉमिनंट टीम म्हणून उभरली. फायनलमध्ये न्यूझीलंडने टॉस जिंकून पहिले बॉलिंग करायचा डिसिजन घेतला, पण त्यांना कल्पनाही नव्हती की इंडियन बॅटिंग लाईनअप त्यांच्या बॉलर्सवर असा अटॅक करतील. इंडियाने पहिल्या इनिंग्समध्ये 20 ओव्हर्समध्ये 255 रन्स फॉर 5 विकेट्स असा मॅसिव्ह स्कोअर बोर्डवर ठेवला. हा स्कोअर T20 वर्ल्ड कप फायनल हिस्ट्रीमधील हायेस्ट टोटल मानला जातो. इंडियन बॅटर्सने सुरुवातीपासून अग्रेसिव्ह क्रिकेट खेळत पॉवर हिटिंगचा शो दाखवला. इंडियाच्या इनिंग्समध्ये ओपनर संजू सॅमसन हा खरा हिरो ठरला. त्याने फक्त 46 बॉल्समध्ये 89 रन्सची एक्सप्लोसिव्ह इनिंग्स खेळली. ही इनिंग्स T20 वर्ल्ड कप फायनल मधील हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोअर मानला जातोय. सॅमसनने या टूर्नामेंटमधील फक्त 5 मॅचेस खेळल्या आणि आउटस्टँडिंग परफॉर्मन्स देत 321 रन्स केले आणि त्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा अवॉर्ड मिळाला. त्याच्याबरोबर अभिषेक शर्माने सुद्धा 21 बॉल्समध्ये 52 रन्सची अटॅकिंग इनिंग्स खेळत स्कोअरला बूस्ट केलं. तर ईशान किशनने सुद्धा फास्ट हाफ सेंचुरी करत न्यूझीलंडचा बॉलिंग अटॅक कम्प्लिटली प्रेशरमध्ये टाकला. 255 रनचा टार्गेट T20 क्रिकेटमध्ये खूप मोठा मानला जातो आणि फायनल सारख्या हाय प्रेशर मॅच मध्ये तर अजूनच चॅलेंजिंग असतो. न्यूझीलंडने चेस सुरू केला तेव्हा सुरुवातीला थोडं रेझिस्टन्स दाखवलं, पण इंडियन बॉलर्सनी लगेच कंट्रोल घेऊन मॅच आपल्या फेवर मध्ये शिफ्ट केली. न्यूझीलंडचा ओपनर टिम सायफर्टने 52 रन्स करत फाईट देण्याचा प्रयत्न तर केला, पण त्याला दुसऱ्या एंडवर सपोर्ट मिळाला नाही. न्यूझीलंडचा बॅटिंग लाईनअप एक एक करून कोलॅप्स झाला आणि टीम 19 ओव्हर्समध्ये फक्त 159 रन्सवर ऑल आउट झाली. इंडियन बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराचा स्पेल खूप डिसिसिव्ह ठरला. बुमराने 4 ओव्हर्समध्ये फक्त 15 रन्स देत 4 विकेट्स घेतल्या आणि न्यूझीलंडचा मिडल ऑर्डर कम्प्लिटली तोडून टाकला. त्याच्या डेडली यॉर्कर्स आणि स्लोअर बॉल्समुळे किवी बॅटर्स हेल्पलेस दिसत होते. या आउटस्टँडिंग परफॉर्मन्समुळे बुमराला प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड मिळाला. त्याच्यासोबत अक्षर पटेलने सुद्धा 3 विकेट्स घेऊन न्यूझीलंडचा चेस ऑलमोस्ट इम्पॉसिबल बनवला. या मॅच मध्ये अजून एक इंटरेस्टिंग माइलस्टोन पण अचीव्ह झाला. इंडियाने न्यूझीलंडला T20 वर्ल्ड कप हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच हरवलं आणि तेही डिरेक्ट फायनल मध्ये. एवढंच नाही तर इंडिया ही 3 वेळा T20 वर्ल्ड कप जिंकणारी पहिली टीम बनली. यापूर्वी वेस्ट इंडिज आणि इंग्लंड 2-2 वेळा ट्रॉफी जिंकले होते, पण इंडियाने 2007, 2024 आणि 2026 मध्ये टायटल जिंकून एक नवा बेंचमार्क सेट केला. त्याच्यासोबत इंडियाने अजून एक हिस्टॉरिक अचीवमेंट पण मिळवलं. सलग 2 T20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत पहिला संघ बनला. 2024 मध्ये ट्रॉफी जिंकल्यानंतर 2026 मध्ये पुन्हा चॅम्पियन बनत इंडियाने टूर्नामेंटमध्ये आपला डॉमिनन्स प्रूव्ह केला. या विक्ट्रीमध्ये अजून एक स्पेशल गोष्ट होती, ती म्हणजे इंडियाने T20 वर्ल्ड कप घरच्या मैदानावर जिंकून पहिला संघ बनून हिस्ट्री क्रिएट केली. होम क्राऊड समोर ट्रॉफी जिंकायचा मोमेंट लाखो फॅन्ससाठी अनफॉर्गेटेबल होता. आणि सरप्राइझिंग फॅक्ट म्हणजे 2023 नंतर आयसीसी फायनल मध्ये पोहोचल्यावर भारताने एकही ट्रॉफी हारली नाही. टीम इंडियाने या काळात जे फायनल्स खेळले त्यात डॉमिनन्स दाखवत टायटल जिंकले. कॅप्टन सूर्यकुमार यादवसाठी ही विक्ट्री खूप स्पेशल होती. त्याच्या लीडरशिपमध्ये इंडियाने फिअरलेस क्रिकेट खेळत टूर्नामेंट डॉमिनेट केला. या ट्रॉफीमुळे सूर्यकुमार यादव हा कपिल देव, MS धोनी आणि रोहित शर्मा नंतर आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पुढील इंडियन कॅप्टन बनला. त्याच्यासोबत इंडियन टीमचे कोच गौतम गंभीरसाठी सुद्धा ही विक्ट्री खूप स्पेशल होती. गौतम गंभीरचा करिअर मध्ये फायनल्सची एक वेगळीच हिस्ट्री राहिली आहे. प्लेअर म्हणून त्याने 2007 T20 वर्ल्ड कप फायनल मध्ये 75 रन्सची मॅच विनिंग इनिंग्स खेळत इंडियाला चॅम्पियन बनवण्यात मोठा रोल प्ले केला होता. त्याचप्रमाणे 2011 ODI वर्ल्ड कप फायनल मध्ये सुद्धा त्याने 97 रन्स करत इंडियाचा विक्ट्रीमध्ये इम्पॉर्टंट कंट्रीब्युशन दिलं होतं. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे गौतम गंभीरने इंटरनॅशनल करिअरमध्ये जी मेजर फायनल्स खेळलेत त्यात त्याला कधी डिफीट पाहावं लागलं नाही. आता कोच म्हणून सुद्धा त्याच्या लीडरशिपमध्ये इंडियाने T20 वर्ल्ड कप फायनल जिंकून एका प्रकारे त्याच्या फायनल जिंकण्याचा रेकॉर्ड कंटिन्यू राहिला. प्लेअर म्हणून आणि कोच म्हणून दोन्ही रोल्स मध्ये फायनल जिंकायचा हा रेकॉर्ड इंडियन क्रिकेटसाठी खूप स्पेशल मानला जातो.
या फायनलच्या आधी एक इंटरेस्टिंग गोष्ट पण घडली होती. अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर इंडियाला 2023 ODI वर्ल्ड कप फायनल मध्ये ऑस्ट्रेलियाकडून डिफीट स्वीकारावा लागला होता. आणि त्याच स्टेडियमवर 2026 टुर्नामेंट मध्ये साऊथ आफ्रिकाकडून सुद्धा एक डिफीट झाला होता. या मेमरीजमुळे काही रिपोर्ट्सनुसार इंडियन टीम मॅनेजमेंटने फायनलच्या आधी काही रुटीन चेंजेस करायचा डिसिजन घेतला. टीमने आपलं हॉटेल सुद्धा चेंज केलं आणि ITC नर्मदावरून ताज स्कायलाईन मध्ये शिफ्ट झाले आणि ड्रेसिंग रूम चेंज करण्याचा पण विचार होता, जेणेकरून टीमला एक फ्रेश एन्व्हायरमेंट मिळावं आणि 5 डिफीट्स आणि सायकोलॉजिकल प्रेशर कमी व्हावा. शेवटी पाहिलं तर ही विक्ट्री इंडियन क्रिकेटचा डॉमिनन्स, फिअरलेस बॅटिंग कल्चर आणि वर्ल्ड क्रिकेटमध्ये इंडियाचा इन्फ्लुएन्स दाखवणारी होती. आज 2026 T20 वर्ल्ड कप फायनल कडे पाहिलं तर एक गोष्ट क्लिअर दिसते, इंडिया फक्त मॅच जिंकत नाही तर हिस्ट्री लिहिते. 3 T20 वर्ल्ड कप, सलग 2 टायटल्स, घरच्या मैदानावर ट्रॉफी आणि रेकॉर्ड ब्रेकिंग अचीवमेंट्स, या सगळ्या गोष्टींमुळे हा फायनल इंडियन क्रिकेट हिस्ट्री मधील एक गोल्डन चॅप्टर बनला आहे.